रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन. अभंग पहिला. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे, वर्णी जे बा वक्त्र श्रीराम नाम. अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राणासी, तरीच मुखाशी नाम येत. नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्यूलोके. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. नामाचा महिमा फार मोठा असून त्याला सीमा नाही, म्हणून श्रीरामाचा जप प्रेमाने करावा. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे, वर्ण्य जे बा वक्त्र श्रीराम नाम. त्यासाठी निरनिराळे स्रोते मंत्र याची काही गरज नाही, तोंडाने श्रीरामाचे नाम घ्यावे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राणासी, तरीच मुखाशी नाम येत. ज्या प्राण्याच्या हातून अनंत पुण्य घडते त्याच्याच मुखात नाम येते. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्यूलोके. श्री नामदेव महाराज म्हणतात, नाम हा श्रेष्ठ महाजप असून जो नाम घेतो त्याचे शरीर या मृत्यू लोकात उत्तम आहे. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन. अभंग दुसरा. जन्माचे कारण राम नाम पाठी, जाई जे वैकुंठी एकी हेडा. राम नाम ऐसा जिवे उमटे ठसा, तो उद्धरेला आपैसा ये लोकी. दो अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझ नेम नाना पंथ. नामा म्हणे पवित्र श्री रामचरित्र, उद्धरिते गोत्र पूर्वेजेसी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, जन्माचे कारण राम नाम पाठी, जाई जे वैकुंठी एकी हेडा. राम नामाच्या पाठाने जन्माला येण्याचे खुंटून एका वेळीच तो वैकुंठात जातो. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, राम नाम ऐसा जिव्वे उमटे ठसा, तो उद्धरेला आपैसा ये लोकी. राम नाम ज्याच्या जिभेवर आहे तो या लोकात सहज उद्धार पावतो. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, दोन अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझ नेम नाना पंथ. दोन अक्षरांचा राम हाच जप मोठा आहे, त्यासाठी तुला नित्यनेम व निरनिराळे मार्ग शोधण्याची गरज नाही. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र, उद्धरिते गोत्र पूर्वेजेशी. श्री नामदेव महाराज म्हणतात, श्रीरामचरित्र पवित्र असून ते आपल्या पूर्वजासह गोत्राचा उद्धार करते. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन. अभंग तिसरा. विषयाचे कोड का करसी गोड, होईल तुझं जोड इंद्रिय बाधा. सर्वही लटके जाण तू बानिके, रामाविन एके न सुटीजे. माया जाड मोहे इंद्रियाचा रोहो, परीन धरीची भाव भजन पंथे. नामा म्हणे देवा करी तू लवला हो, मयुराचा टाहो घनगर्जना. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, विषयाचे कोड का करसी गोड, होईल तुझं जोड इंद्रिय बाधा. विषयाची गोडी तुला का आवडते, त्यामुळे तुला इंद्रिय दुःख देतील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, सर्वही लटके जाण तू बानिके, रामाविन एके न सुटीजे. या जगात एक रामाशिवाय सर्व खोटे असून राम नाम वाचून तू सुटणार नाहीस. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, माया जाड मोहे इंद्रियाचा रोहो, परीन धरेची भाव भजन पंथे. मायेच्या जाड्यात तू इंद्रियाच्या संगतीमुळे गुरफडत आहेस, परंतु भजनाविषयी प्रेम बाळगीत नाहीस. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे देवा करी तू लवला हो, मयुराचा टाहो घनगर्जना. श्री नामदेव महाराज म्हणतात, मेघ गर्जना पाहून जसा मोर नाचू लागतो त्याप्रमाणे तू रामनाम आनंदाने घे. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन. अभंग चौथा. कासवीची दृष्टी जे येईजी भेटी,
तई अमृताची सृष्टी गळे त्यासी. तैसे हे भजन श्रीरामाचे ध्यान, वाचे नारायण अमृतमय. धन्य त्याचे कुड सदा पै सुफळ, दिननिसी पड रामनाम. नामा मने चोखट भक्त तो उत्तम, वाचेशी सुगम रामनाम. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, कासवीची दृष्टी जय येई जे भेटी, तई अमृताची सृष्टी गळे त्यासी. कासवीने आपल्या पिल्लाकडे नुसते पाहिले तरी त्याला अमृताचा वर्षाव झाल्यासारखा वाटतो. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तैसे हे भजन श्रीरामाचे ध्यान, वाचे नारायण अमृतमय. त्याप्रमाणे हे श्रीरामाचे भजन आणि ध्यान वाणीला अमृताप्रमाणे आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, धन्य त्याचे कुड सदा पै सुफळ, दिननिसी पड रामनाम. जो रात्रंदिवस एक क्षण सुद्धा न थांबता रामनाम जपतो त्याचे कुड धन्य असून नेहमी पुण्य वाढत असते. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा मने चोखट भक्त तो उत्तम, वाचेशी सुगम रामनाम. नामदेव महाराज म्हणतात की तो भक्त शुद्ध व उत्तम आहे, कारण त्याच्या मुखात सहज रामनाम आहे. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 5वा. सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ, वंदी कडी काळ शास्त्र सांगे. ब्रह्मांड नायक ऐसे जे कौतुक, तेची नामे एक श्रीकृष्ण ऐसे. आदी अंत पाहता नाही पै सर्वता, परिपूर्ण सरिता अमृताची. नामा मने अनंत का करसी संकेत, उद्धरिले पतित युगायुगी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ, वंदी कडी काळ शास्त्र सांगे. वाचने त्या गोपाळकृष्णाचे नाम घेणे पुण्याचे कार्य असून कली व काळ त्याला वंदन करतो असे शास्त्र सांगते. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, ब्रह्मांड नायक ऐसे जे कौतुक, तेची नाम एक श्रीकृष्ण ऐसे. जीव ब्रह्मांडाचा नायक असा तोच श्रीकृष्ण नामामध्ये आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, आदी अंत पाहता नाही पै सर्वता, परिपूर्ण सरिता अमृताची. त्याला आदी अंत नसून अमृताची भरलेली पूर्ण नदी आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा मने अनंत का करशी संकेत, उद्धरिले पतित युगायुगी. श्री नामदेव महाराज म्हणतात की तू याबद्दल मनात संशय बाळगू नकोस, प्रत्येक युगायुगामध्ये पापे तरून गेले आहेत. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 6वा. गोविंद गोपाळ वाचसी निखळ, तो उद्धरे तात्काळ कली माझी. नारायण नारायण हेची पारायण, उद्धरेल जनी हलोकी. तुटती यातना कर्माच्या भावना, जड जीव उद्धारण नामस्मरा. नामा मने राम हा जप परम, न लगती नेम नाना कोटी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, गोविंद गोपाळ वाचसी निखळ, तो उद्धरे तात्काळ कली माझी. या कलियुगात जो वाणीने सतत गोविंद गोपाळ असं म्हणतो तो उद्धरून जातो. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नारायण नारायण हेची पारायण, उद्धरेले जन इहलोकी. नारायण नारायण अशा जपामुळे भूलोकातून बरेच लोक उद्धार पावले आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, तुटती यातना कर्माच्या भावना, जड जीव उद्धरणा नामस्मरा. यमाच्या यातनेतून सुटण्यासाठी, कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी व जड जीवाच्या उद्धारासाठी नामस्मरण करा. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा मने राम हा जप परम, न लगती नेम नाना कोटी. श्री नामदेव महाराज म्हणतात, राम हा श्रेष्ठ जप असून इतर कोट्यवधी नेम करण्याची गरज नाही. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 7वा. तीर्थ तपरासी जप ऋषिकेशी, मुखी अरणिसी रामनाम. तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ, होईल कृतार्थ रामनामे. होईल साधन तुटेल बंधन, वाचे जनार्दन सुफळ सदा. नामा मने हरी उच्चार तू करी,
उद्धरसी निर्धारी हे लोकी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तीर्थ तपराशी जप ऋषिकेशी मुख्य हरणशी रामनाम. अखंड राम नामाचा जप केल्याने तीर्थ व तपाच्या राशी होतात. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ होईल कृतार्थ नाम नामे. तीर्थाला तीर्थरूप करणारे नाम हे समर्थ असून तू राम नामामुळे कृतार्थ होशील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, होईल साधन तुटेल बंधन वाचे जनार्दन सुपळ सदा. हे तुझे साधन असून याने कर्माचे बंधन तुटतील व वाणीवर नाम असल्यामुळे तू पुण्यवंत बनशील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा मने हरी उच्चार तू करी उद्धरसी निर्धारी हे लोकी. श्री नामदेव महाराज म्हणतात, तू हरी असा उच्चार कर, त्यामुळे तुझा निश्चित या लोकातून उद्धार होईल. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 8वा. पाहता ये परिपाटी आणिक नाही सृष्टी नामे विन दृष्टी न दिसे माझ्या. नामची समर्थ नामची मथित शंकरासी हेत रामनामी. भरती सर्व काम वाचे रामनाम न लगती ते नेम कर्मजाळ. नामा मने उच्चार न करी तू विचार तुटले येर झार नाना योनी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, पाहता ये परिपाटी आणिक नाही सृष्टी नामे विन दृष्टी न दिसे माझ्या. अखंड रामनामाच्या तुलनेला उतरेल असे सोपे साधने या जगात दुसरे मला दिसत नाही. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नामाची समर्थ नामाची मथित शंकरासे हेत रामनामी. राम समर्थ राम असून हा सार आहे. शंकर सुद्धा रामनामावर विश्वास ठेवित आहेत. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, भरती सर्व काम वाचे रामनाम न लगती ते नेम कर्मजाळ. वाणीने रामनाम घेतल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतील आणि कर्माच्या जाळ्यात दुसरा नेम नाही. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा मने उच्चार न करी तू विचार तुटेल एरझार नाना योनी. श्री नामदेव महाराज म्हणतात, तू विचार न करता रामनामाचा उच्चार कर, म्हणजे निरनिळ्या योनीतील तुझी एरझार बंद पडेल. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 9वा. तपाचे हे तप राम हे अमूप करी कारे जप रामनामी. रामकृष्ण म्हणे वाचे नारायण तुटेल बंधन यम पाश. साधेला साधन होती कोटी यज्ञ राम जनार्दन जप करी. नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी म्हणे नरे हरी ऐक्या भावे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तपाचे हे तप राम हे अमूप करी कारे जप रामरामी. राम हे तपाचे मोठे तप आहे, म्हणून तुम्ही राम नामाचा जप करा. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, रामकृष्ण म्हणे वाचे नारायण तुटेल बंधन यम पाश. वाणीने रामकृष्ण नारायण बोलण्याने यम पासाचे बंधन तुटेल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, साधेला साधन होती कोटी यज्ञ राम जनार्दन जप कर. त्यामुळे साधन पण साधून रामाच्या जपामुळे कोटी यज्ञ घडतील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी म्हणे नरे हरी ऐक्या भावे. श्री नामदेव महाराज म्हणतात, तू जिभेने एक भावनेने नामस्मरण कर. त्यासाठी निरनिराळे स्तोत्रे मंत्र याची काही गरज पडणार नाही. लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे वर्णिजबा वक्त्र श्रीरामनाम. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 10वा. हाची नेम सारी साधेल तो हरी नाम हे मुरारी अच्युताचे. राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे यादव मोहरे राम नाम. न लगती कथा नाना विकडता नामाची स्मरता राम वाचे. नामा म्हणे राम आम्हा हाची नेम नित्य तो सप्रेम जप आम्हा. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, हाची नेम सारी साधेल तो हरी नाम हे मुरारी अच्युताचे. त्या अच्युताचे मुरारी हेच नाम जपण्याचा तू नेम कर, त्यामुळे तुला ईश्वर प्राप्ती होईल.
श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे, यादव मोहरे राम नाम. राम म्हण, गोविंद म्हण, किंवा हरे कृष्ण गोविंद हरे यादव मोहरे असे म्हण, किंवा नुसते राम म्हण, पण म्हण. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, न लगती कथा नाना विकडता, नामाची स्मरता राम वाचे. ईश्वर कथा व तप करण्यापेक्षा एक नाम जपल्यामुळेच तुझे सार्थक होईल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे राम आम्हा हाची नेम, नित्य तो सप्रेम जप आम्हा. श्री नामदेव महाराज म्हणतात, आम्हाला पण हाच नेम असून नित्यप्रमाणे आम्ही त्याचा जप करतो, तुम्हीही त्या नामाचा जप करा. त्यासाठी निरनिराळे स्तोत्रे मंत्र याची काही गरज नाही. मुखाने श्रीरामाचे नाम घ्यावे. न लगती स्तोत्रे नाना मंत्र यंत्रे, वर्णे जे बा वक्त्र श्रीराम नाम. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 11वा. करू हे कीर्तन राम नारायण, जने जनार्दन हेची देखे. जगाचा जनक रामकृष्ण एक, न करिता विवेक स्मरे राम. तुटेल भोजाळ का करसी पाळलाड, सर्व माया जाळ इंद्रिय बाधा. नामा म्हणे गोविंद स्मरे तू सावध, नव्हे तुझ बाधा नाना विघ्ने. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, करू हे कीर्तन राम नारायण, जनी जनार्दन हेची देखी. राम व नारायण यांची कीर्ती गाऊन जनामध्ये असणारा जनार्दन पण यामुळेच पाहू. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, जगाचा जनक रामकृष्ण एक, न करिता विवेक स्मरे राम. रामकृष्ण हा जगाचा पिता असून विचार न करता त्याचे स्मरण कर. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, तुटेल भवजाळ का करसी पल्हाळ, सर्व माया जाळ इंद्रिय बाधा. त्यामुळे तुझे संसार बंधन तुटेल, म्हणून उगाच आता इतर गोष्टी करू नकोस. हा सर्व माया बाजार असून इंद्रियांच्या संगतीमुळे तू दुःखी होशील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे गोविंद स्मरे तू सावध, नव्हे तुझ बाधा नाना विघ्ने. श्री नामदेव महाराज म्हणतात, तू सावध होऊन गोविंदाचे स्मरण कर, त्यामुळे तुला विघ्नाची बाधा होणार नाही. व त्यासाठी तुला निरनिराळे स्तोत्रे मंत्र याची काही गरज नाही. मुखाने श्रीरामाचे नाव घ्यावे. न लगती स्तोत्रे नाना मंत्र यंत्रे, वर्णे जे बा वक्त्र श्रीराम नाम. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 12वा. मायेची बुचेरे रजतम सात्विक, राम नाम एक सोडविणे. राम हेची स्नान राम हेची ध्यान, नामे घडती यज्ञ कोटी देवा. न लगती साधने नाना मंत्र विवेक, राम नामे मुख रंग विकारे. नामा म्हणे श्रीराम हेची वचन आम्हा, नित्य ते पौर्णिमा 16 कडी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, मायेची बुचरे रजतम सात्विक, राम नाम एक सोडविणे. पृथ्वीवर फिरणारे प्राणी मायेमुळे उत्पन्न झालेले आहेत व ते सत्व रज तम युक्त आहेत व त्यातून रामनाम सोडवणारे आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, राम हेची स्नान राम हेची ध्यान, नामे घडती यज्ञ कोटी देवा. राम हे स्नान आहे, राम हेच ध्यान आहे, नामामुळे कोट्यवधी यज्ञ घडतात. संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, न लगती साधने नाना मंत्र विवेक, राम नामे मुख रंग विकारे. त्याला इतर साधने लागत नाहीत. निरनिराळे मंत्र विवेक सोडून राम नामाने तोंड रंगवून टाक. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे श्रीराम हेची वचन आम्हा, नित्य ते पौर्णिमा 16 कडी. श्री नामदेव महाराज म्हणतात, श्रीराम हेच आमचे वचन असून ती 16 कळाने पूर्ण झालेली पौर्णिमा आहे. म्हणून तुम्ही त्या श्रीरामाचे जप करा. त्यासाठी निरनिराळे स्तोत्रे मंत्र याची काही गरज नाही. मुखाने श्रीरामाचे नाव घ्यावे. न लगती स्तोत्रे नाना मंत्र यंत्रे, वर्णी जे बा वक्त्र श्रीराम नाम. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 13वा. माझे मी करता गेले हे दिवस, न धरीच विश्वास रामनामी. अंती तुझ उद्धरती रामकृष्ण हरी, राम पंचाक्षरी मंत्रसार.
का करसी साठा प्रपंच विस्तार, न तुटे यर झार नामे विन. नामा म्हणायसे राम नामे पिसे, तो उद्धरेल आपैसी हे लोका. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, माझे मी करिता गेले हे दिवस, न धरीच विश्वास रामनामे. मी ओ माझ्या असे करून तुझे दिवस गेले, अजूनपर्यंत तू रामनामावर विश्वास ठेवला नाहीस. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, अंती तुझं उद्धरती रामकृष्ण हरी. राम पंचाक्षरी मंत्र सार. शेवटी तुझा उद्धार रामकृष्ण नामानेच होईल. राम हा पंचाक्षरी मंत्रिकापेक्षा सारभूत आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, का करसी साठा प्रपंच विस्तार, न तुटे एरझार नामे विना. सर्वाचा साठा करून प्रपंच का वाढवतो आहेस? नामाशिवाय तुझे एरझार तुटणार नाही. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे ऐसे राम नामे पिसे, तो उद्धरेल आपैसे हे लोका. श्री नामदेव महाराज म्हणतात, ज्याला राम नामाचे वेड आहे तोच सहज उद्धरून जाईल. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 14वा. नको नको माया सांडी लवला ह्या, पुढील उपाया झोंबेकारे. रामनाम म्हणे तुटेल बंधन, भवबंध मोचन एका नामे. स्मरता पतित उद्धरेल यथार्थ, नाम हाची स्वार्थ तया झाला. नामा म्हणे हात जप करी तू अमुक, नामे चुकी खेप इह जनी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नको नको माया सांडी लवला ह्या, पुढील उपाया झोंबेकारे. नको नको आता ही माया आता पुरी झाली, आता तरी तू या मायातून सुटण्याचा मार्ग काढ. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, राम नाम म्हणे तुटेल बंधन, भवबंध मोचन एका नामे. रामनाम म्हण म्हणजे त्यामुळे या मायेचे बंधन तुटेल. त्या प्रेमाच्या नामस्मरणामुळे तू बंधमुक्त होशील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, स्मरता पतित उद्धरेल यथार्थ, नाम हाची स्वार्थ तया झाला. हे नाम घेतल्याने पतित पण उद्धरून जाईल व स्वतःचा फायदा आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे हात जप करी तू अमुक, नामे चुकी खेप इह जनी. श्री नामदेव महाराज म्हणतात, तू याचा अखंड जप कर, कारण त्याने या लोकातील खेप चुकेल. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 15वा. स्मरण करिता रामनाम ध्वनी, एकताची करणे पडती यम. नाम पाठ करा रामकृष्ण हरी, होतील कामारी रिद्धी सिद्धी. साध्यतेची साधी न करी उपाधी, जन्मांतरीच्या व्याधी हरती नामे. नामा म्हणे सर्व राम हाची भाव, नाही अनिक देव रामे विना. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, स्मरण करिता रामनाम ध्वनी, एकताची करणी पडती यम. राम नामाचा ध्वनी कानाने ऐकताच यम पडू लागतो. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नाम पाठ करा रामकृष्ण हरी, होतील कामारी रिद्धी सिद्धी. म्हणून तू रामकृष्ण नाम पाठ कर, म्हणजे रिद्धी सिद्धी तुझ्या दाशी होतील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, साध्यतेची साधी न करी उपाधी, जन्मांतरीच्या व्याधी हरती नामे. साध्य आहे ते साधून घे, इतराची उपाधी करू नकोस. हरिनामाने जन्मोजन्मीचे दुःख नष्ट होईल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे सर्व राम हाची भाव, नाही अनिक देव रामे विना. श्री नामदेव महाराज म्हणतात की सर्व भाव रामावर ठेव, कारण रामाशिवाय दुसरा कोणी देव नाही. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 16वा. रामकृष्ण माळा घालिता आढळ, तुटेल भोजाड मायामोह. होशील तू साधू न पावसी वादू, पूर्ण ब्रह्मानंद तुष्टेल तुझं. जपता रामनाम पुरती सर्व काम, आदी अंती नेम साधेल तुझं. नामा म्हणे कृतार्थ सर्व मनोरथ, न लगती ते अर्थ मायापाश. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, रामकृष्ण माळा घालिता आढळ, तुटेल भवजाळ मायामोह.
राम नामाच्या माळा जर गळ्यात नेमिगा असेल तर तुझे संसारातील माया व मोह याचे बंधन तुटेल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, होशील तू साधू न पावसी बादू, पूर्ण ब्रह्मानंद तुष्टेल तुझं. व तू खरा साधू असील आणि तुला कसलीच बाधा न होता पूर्ण ब्रह्मानंद प्राप्त होईल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, जपता रामनाम पुरती सर्व काम, आदी अंती नेम साधेल तुझं. राम नामाच्या जपाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा मने कृतार्थ सर्व मनोरथ, न लगती ते अर्थ मायापाश. श्री नामदेव महाराज म्हणतात, तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील व मायेचे पाश तुला बांधणार नाहीत. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 17वा. शरीर संपत्ती मायेचे टवाड, वायाची पाललाड मिरवतोसी. नाम हेची तारी विठ्ठल निर्धारी, म्हणे हरी हरी एक वेळा. स्मरता गोपाळ नाम वंदितील यम, न लगिती नेम मंत्र बाधा. नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम, राम हेची नाम स्मरे कारे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, शरीर संपत्ती मायेचे टवाड, वायाची पाळलाळ मिरवतोसी. शरीर व पैसा या मायेच्या मिथ्या गोष्टी आहेत आणि तू त्याचा उगाच पाळलाळ वाढवित आहेस. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नाम हेची तारी विठ्ठल निर्धारी, म्हणे हरी हरी एक वेळा. नाम हेच तुला तारणारे आहे, म्हणून विठ्ठलावर भरोसा ठेवून हरी असा जप कर. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, स्मरता गोपाळ नाम वंदतील यम, न लगती नेम मंत्र बाधा. त्या गोपाळाचे स्मरण केल्यावर यम तुला वंदन करील व कोणतीच मंत्रबाधा तुला होणार नाही. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम, राम हेची नाम स्मरे कारे. श्री नामदेव महाराज म्हणतात, राम हे नाम सर्व मंत्राचे सार असून उत्तम आहे. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 18वा. कृष्ण कथा सांग जेने तुटे पांग, न लगे तुझं उद्योग करणे काही. समर्थ सोयरा राम हा निधान, जनी जनार्दन एक ध्यायी. नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार, तुटेल यर धारा भवाब्दीची. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, कृष्ण कथा सांग जेने तुटे पांग, न लगे तुझे उद्योग करणे काही. तू कृष्ण कथा सांग. तू श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्यामुळे तुला समाधान मिळेल आणि तुला दुसरा उद्योग करण्याचे कारण नाही. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, समर्थ सोयरा राम हा निधान, जनी जनार्दन एक ध्यायी. राम हाच समर्थ असून आवडता आहे, हाच धर्माचा ठेवा आहे, म्हणून या जगात त्याचेच ध्यान कर. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार, तुटेल यर झारा भवाब्दीची. श्री नामदेव महाराज म्हणतात, रामकृष्ण नाम हे सार असून त्याच्या उच्चारामुळे संसाराची एरझार थांबेल. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 19वा. भवाब्दी तारक रामकृष्ण नाव, रोहिणीची माव सकळ दिसे. नाम हेची थोर, नाम हेची थोर, वैकुंठी बिडार राम नामे. राम हे निशाणी जपताची आढळ, वैकुंठ तात्काळ तया जीवा. नामा म्हणे वैकुंठ नामेची जोडेल, अंती तुझं पावले राम एक. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, भवाब्दी तारक रामकृष्ण नाव, रोहिणीचे माव सकळ दिसे. रामकृष्ण नाम हे संसार तारक असून त्यापुढे हे सर्व मृग जळाप्रमाणे भासमान आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नाम हेची थोर, नाम हेची थोर, वैकुंठी बिढार नाम नामे. नाम हेच मोठे आहे, त्यामुळे वैकुंठात स्थान मिळते. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, राम हे निशाणी जपताची आढळ, वैकुंठ तात्काळ तया जीवा. राम हे निशाणे असून
त्याचा जप करणारा तात्काळ वैकुंठ लोकात जातो. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा मने वैकुंठ नामेची जोडेल, अंती तुझं पावले राम एक. श्री नामदेव महाराज म्हणतात, नामानेच तुला वैकुंठाची प्राप्ती होईल आणि शेवटी तुला राम प्राप्त होईल. राम कृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 20. जडाचा जडबिंदू जडीच तो विरे, तैसे हे विदारे पांचा ठाई. जीव शिव विचार नाम हे मधुर, जिव्वेसी उपचार राम नाम. राम नाम तारक शिव षडाक्षरी, तैसी वाचा करी अरे मुढा. नामा मने ध्यान शिवाचे उत्तम, मंत्र हा परम राम नाम. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, जडाचा जडबिंदू जडीच तो विरे, तैसे हे विदारे पांचा ठाई. जलबिंदू ज्याप्रमाणे पाण्यात विरतो त्याप्रमाणे हे शरीर पंचमहाभूतामध्ये विलीन होणार आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, जीव शिव विचार नाम हे मधुर, जिव्वेसी उपचार रामनाम. म्हणून जीवाचा व शिवाचा विचार करून मुखामध्ये गोड नाम घ्यावे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, राम नाम तारक शिव षडाक्षरी, तैसी वाचा करी अरे मुढा. राम नाम तर तारकच आहे, परंतु शंकराचा षडाक्षरी मंत्र पण तारक आहे. म्हणून मूढ जन हो, वाणीमध्ये ते नाम ठेवा. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा मने ध्यान शिवाचे उत्तम, मंत्र हा परम राम नाम. किंवा श्री नामदेव महाराज म्हणतात, शिवाचे ध्यान करावे, रामनाम हा परम मंत्र आहे. राम कृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 21. करिता हरिकथा नाम सुकरासी, उद्धरी जीवासी एका नामे. ते हे राम नाम जपे तू सप्रेम, जप हा सुगम सुफळ सदा. नामची तरले नामचे पावले, नाम म्हणता गेले वैकुंठासी. नामा मने एका नामेसी विनटे, ते वैकुंठीचे पेठ हे पावले देखा. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, करिता हरिकथा नाम सुकरासी, उद्धरी जीवासी एका नामे. हरिकथेपेक्षा नाम सुखदायक आहे, एका नामाने पण जीव तरून जातो. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, ते हे राम नाम जपे तू सप्रेम, जप हा सुगम सुफळ सदा. ते रामनाम तू प्रेमाने जप, कारण हा जप सोपा असून फलदायक आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, नामची तरले नामची पावले, नाम म्हणता गेले वैकुंठासी. या नामामुळेच लोक तरून गेले. नाम घेताच त्यांना सुख प्राप्त होऊन या नामानंच ते वैकुंठ लोकात जातात. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा म्हणे एका नामेसी विनटे, ते वैकुंठीचे पेठे पावले देखा. श्री नामदेव महाराज म्हणतात, तू फक्त एका नामाच्या ठिकाणी स्थिर राहा, त्यामुळे वैकुंठापर्यंत तू जाशील. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 22. नामा वाचुनी काही दुजे येथे नाही, वेगी लवलाही राम जपा. गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ, पावसी केवळ निजपद. ध्रुव प्रल्हाद बडी अंबरुषी प्रबुद्ध, नामेची चितपद पावले देख. नामा म्हणे राम, वाचे जपा नाम, संसार भवभ्रम हरे नामे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नामा वाचुनी काही दुजे येथे नाही, वेगी लवलाही राम जपा. नामस्मरण वाचून येथे दुसरा मार्गच नाही, म्हणून ताबडतोब वेगाने रामाचा जप करा. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ, पावसी केवळ निजपद. गोविंद गोपाळ हे नाम वाणीला रसाळ असून त्यामुळेच तू आत्मबोध प्राप्त करून घेशील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, ध्रुव प्रल्हाद बडी अंबऋषी प्रबुद्ध, नामेची चितपद पावले देख. ध्रुव प्रल्हाद बडी राजा, अंबऋषी, प्रबुद्ध या सर्वांनी नामानेच ते पद प्राप्त करून घेतलेले आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा म्हणे राम,
वाचे जपा नाम, संसार भवभ्रम हरे नामे. श्री नामदेव महाराज म्हणतात, रामाचे नाम घेतल्याने संसार भ्रम नष्ट होईल. राम कृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 23. मनता वाचे नाम वंदितयायम, काळाधिक समवंदितया. ऐसे नाम श्रेष्ठ, सकळांशी वरिष्ठ, उच्चारिता नीट वैकुंठ गाजे. तो हा नाम महिमा वाखानीत ब्रह्मा, न कळतया उपमा आदि अंती. नामा मने पाठे, नामाचिनी वाटे, तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, म्हणता वाचे नाम वंदितयायम, काळाधिक समवंदितया. वाचने रामनाम घेतल्याने यम सुद्धा त्याला वंदन करतो, त्याच भावनेने काळपण वंदन करतो. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, ऐसे नाम श्रेष्ठ, सकळांशी वरिष्ठ, उच्चारिता नीट वैकुंठ गाजे. अशा प्रकारे नाम श्रेष्ठ असून सर्वांपेक्षा मोठे आहे. त्याचा उच्चार केला तर त्याची गर्जना वैकुंठापर्यंत जाते. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, तो हा नाम महिमा वाखानीत ब्रह्मा, न कळतया उपमा आदि अंती. या नामाचे महत्त्व ब्रह्मदेव वर्णन करून सांगू लागला असता त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत याला कोणती उपमा द्यावी हे समजेना. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे पाठे, नामाचिनी वाटे, तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी. श्री नामदेव महाराज म्हणतात, साधका, नामपाठाच्या वाटेने गेल्यास तुला प्रत्यक्ष विठ्ठल भेटेल. राम कृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 24. विष्णू नाम श्रेष्ठ गाती देव ऋषी, नाम आहर्निसी गोपाळाचे. हरी 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 तुची बा श्री हरी, असे चराचरी जनार्दन. आदि ब्रह्मा हरी आळवी त्रिपुरारी, उमे प्रतिकरी उपदेश. नामा मने नाम महाजप परम, शंकरासी नेम दिनेनेसी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, विष्णू नाम श्रेष्ठ गाती देव ऋषी, नाम आहर्निसी गोपाळाचे. श्री विष्णूचे नाम हे श्रेष्ठ असून देवर्षी नारद सुद्धा त्या गोपाळाचे नाम अखंड गात आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हरी 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 तुची बा श्री हरी, असे चराचरी जनार्दन. हरी या नामाने देवा तूच या चराचर सृष्टीमध्ये व्यापला आहेस. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, आदि ब्रह्म हरी आडवी त्रिपुरारी, उमे प्रतिकरी उपदेश. हरी हे नाम आदि ब्रह्म असून त्याचा उपदेश पार्वतीला भगवान शंकर करतात. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा मने नाम महाजप परम, शंकरासी नेम दिननिसी. श्री नामदेव महाराज म्हणतात, नाम हा श्रेष्ठ व पवित्र जप असून भगवान शंकर रात्रंदिवस जपत आहेत. राम कृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 25. का करीतोसी शीन वाचे नारायण, जपता समाधान होईल तुझं. रामकृष्ण हरी नारायण गोविंद, वाचेशी हा छंद नामपाठ. वंदिल तो यम कडी काळ सर्वदा, न पावसे आपदा असता देही. नामा मने ओळंग शिन झाला संगे, प्रपंच वावगे सांडी परते. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, का करीतोसी शीन वाचे नारायण, जपता समाधान होईल तुझं. साधका, तू का उगा श्रम करीत आहेस? वाचने नारायण असा जप कर, त्यामुळे तुला समाधान वाटेल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, रामकृष्ण हरी नारायण गोविंद, वाचेशी हा छंद नामपाठ. तुझ्या वाणीला रामकृष्ण हरी किंवा गोविंद अशा नामाचा छंद लाव. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, वंदिल तो यम कडिकाळ सर्वदा, न पावसी अबदा असता देही. त्यामुळे यम तुला वंदन करील व कलिकाळ पण वंदन करून
तू जिवंत असेपर्यंत तुला कोणते संकट येणार नाही. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा मने ओळंग शिन झाला संगे, प्रपंच वावगे सांडी परते. श्री नामदेव महाराज म्हणतात, जो प्रपंच करून तू श्रमला आहेस तो प्रपंच सोडून टाक. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 26वा. नामाचे ने पाठे जातील वैकुंठे, तो पुंडलिक पेठे प्रगट असे. विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र, अनेक नाही शस्त्र नामाविना. पुराण व्युत्पत्ती न लगती श्रुती, मुनी हरिपंथी गेले गेले. नामा मने हरी नामोच्ची उद्धारी, जन्माची एरधारी हरे नामे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नामाची ने पाठे जातील वैकुंठे, तो पुंडलिक पेठे प्रगट असे. ज्याच्या नामपाठाने वैकुंठाला जातात तो ईश्वर पुंडलिकाने पंढरपूरला प्रगट केला आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र, अनेक नाही शस्त्र नामाविना. आणि शास्त्र पण विठ्ठल हा मंत्र सांगत आहे की नामासारखे दुसरे शस्त्र नाही. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, पुराण व्युत्पत्ती न लगती श्रुती, मुनी हरिपंथी गेले गेले. याच्या उत्पत्तीचा विचार करण्यासाठी पुराणे व वेद यांची गरज नाही, तर ऋषीमुनी पण याच मार्गाने गेले. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा मने हरी नामोच्चे उद्धारी, जन्माची एरदारी हरे नामे. श्री नामदेव महाराज म्हणतात, नामामुळेच ईश्वर उद्धार करतो व नामामुळेच जन्ममरणाची येणे जाणे थांबते. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 27वा. सर्वाभूती भजे नमन करी संता, नित्य त्या अच्युता स्मरण करी. ऐसी भजनी विनट सापडेल वाट, रामकृष्ण नीट वैकुंठीची. न लगती साधने वायाची बंधन, हरिनामपंथी जाण मुनी गेले. नामा मने थोर नामची साधार, वैकुंठी भिडार तया भक्ता. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, सर्वाभूती भजे नमन करी संता, नित्य त्या अच्युता स्मरण करी. सर्व प्राणी मात्रावर प्रेम कर व संतांना नमस्कार कर आणि नेहमी त्या ईश्वराच्या अखंड नामस्मरण कर. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, ऐसी भजने विनट सापडेल वाट, रामकृष्ण नीट वैकुंठीची. अशा प्रकारे तू भक्ती केलीस तर रामकृष्ण नामाने तुला वैकुंठाची वाट सापडेल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, न लगती साधने वायाची बंधन, हरिनामपंथी जाण मुनी गेले. तुला इतर साधनांच्या बंधनात पडण्याची गरज नाही, याच हरिनामाच्या मार्गाने ऋषी मुनी गेले आहेत. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा मने थोर नामाची साधार, वैकुंठी विडार तया भक्ता. श्री रामदेव महाराज म्हणतात, नाम हेच मोठे असून त्याला शास्त्राचा आधार आहे व त्यामुळेच भक्त वैकुंठामध्ये जातात. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 28वा. तू तव नेनता परिहरी तो जाणता, आहे तो समता सर्वाभूती. सर्व ब्रह्म हरी एकची निर्धारी, होसी झळकरी ब्रह्म तुची. अच्युत माधव अमृताच्या पाठे, लागताची वाटे वंदियम. नामा म्हणे होसी जीवलग विष्णूचा, दास त्या हरीचा आवडता. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तू तव नेनता परिहरी तो जाणता, आहे तो समता सर्वाभूती. तू अज्ञानी असला तरी ईश्वर ज्ञानी असून सर्व प्राणी मात्र समानतेनं भरलेला आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, सर्व ब्रह्म हरी एकची निर्धारी, होसी जळकरी ब्रह्म तुची. हरी सर्व ठिकाणी व्यापलेले ब्रह्म आहे, हाच निर्धार ठेव, म्हणजे ब्रह्म तुला लवकर प्राप्त होईल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, अच्युत माधव अमृताच्या पाठे, लागताची वाटे वंदियम. अच्युत व माधव या अमृतासारख्या नामपाठाने
तुला यमवंदन करील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा म्हणे ओसी जिवलग विष्णूचा, दास त्या हरीचा आवडता. श्री नामदेव महाराज म्हणतात, यामुळे तू श्री विष्णूचा आवडता मित्र आणि दास होशील. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 29वा. का करसी सोस मायेचा असोस, नव्हे तुझं सौरस नामे विना. नामाचेची मंत्र नामाचेची तंत्र, नामाविन पवित्र न होसी देखा. तीही लोकी नाही नामेविन सर्वथा, अच्युत म्हणता पुण्यकोटी. नामा म्हणे ब्रह्म आदी अंती नेम, ते विठेवरी सम उभे असे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, का करसी सोस मायेचा असोस, नव्हे तुझं सौरस नामे विना. अरे बाबा, तू या मायेसाठी का कष्ट करीत आहेस? तुला नामाशिवाय आनंद मिळणार नाही. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, नामाचेची मंत्र नामाचेची तंत्र, नामाविन पवित्र न होसी देखा. नाम मंत्राशिवाय, नामाच्या तंत्राशिवाय आणि नामाविन तू पवित्र होणार नाहीस. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, तीही लोकी नाही नामेविन सर्वथा, अच्युत म्हणता पुण्यकोटी. तिन्ही लोकात नामासारखी चांगली गोष्ट नाही. त्या अच्युताच्या नामाने कोट्यवधी पुण्य प्राप्त होते. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा म्हणे ब्रह्म आदी अंती नेम, ते विठेवरी सम उभे असे. श्री नामदेव महाराज म्हणतात, आदी अंती असणारे ब्रह्म विठेवर उभे आहे. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 30वा. पवित्र परिकर नाम हा उच्चार, उद्धरण साचार जगासिया. गोविंद केशव उच्चारी श्रीराम, न लगेती नेम अमुपजप. ते हे विठ्ठल रूप पिकले पंढरी, नाम चराचरी विठ्ठल ऐसे. नामा म्हणे विठ्ठल सर्वात सखोल, उच्चारिता मोर न लगे तुझं. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, पवित्र परिकर नाम हा उच्चार, उद्धरण साचार जगासिया. नामाचा उच्चार पवित्र असून सोपा आहे, खरोखर त्यामुळे जगाचा उद्धार होईल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, गोविंद केशव उच्चारी श्रीराम, न लगती नेम अमुपजप. नित्य नेमाशिवाय तू गोविंद केशव व श्रीरामाचा अमाप जप कर. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, ते हे विठ्ठल रूप पिकले पंढरी, नाम चराचरी विठ्ठल ऐसे. तेच मूर्तिमंद विठ्ठल रूप पंढरपूरला पिकले आहे, असे विठ्ठल नाम चराचराला तारक आहे. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 31वा. पोषशी शरीर इंद्रियाची बाधा, शेके ते आपदा करील तुझं. नव्हे तुझे हित विषय पोषिता, हरी हरी म्हणता उद्धरसी. वायाची पाल्लाड चरित्र सांगशी, परी नाम न मनसे अरे मोढा. नामा म्हणे ह्याची पंढरे निधान, उच्चारिता जन तरले ऐसे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, पोषशी शरीर इंद्रियाची बाधा, शेकी ते आपदा करेल तुझं. या शरीराचे पोषण करून तू इंद्रियांच्या जाळात सापडत आहेस, शेवटी ते तुला संकटात टाकतील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, नव्हे तुझे हित विषय पोषिता, हरी हरी म्हणता उद्धरसी. विषयात रमणे हे तुझे हित नसून हरी हरी या उच्चारानेच तुझा उद्धार होईल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, वायाची पाळलाड चरित्र सांगशी, परी नाम न मनसे अरे मुढा. उगाच आपले पाळलाड चरित्र सांगतोस, पण तू नामस्मरण का करीत नाहीस? श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, नामा म्हणे ह्याची पंढरीय निधान, उच्चारिता जन तरले ऐसे. श्री नामदेव महाराज म्हणतात, हाच पंढरपूरचा ठेवा असून त्याच्या उच्चारानेच लोक तरुण गेले. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 32वा. विषय खटपट आचार सांगसे, विठ्ठल न मनसे अरे मुढा. पूर्ण ब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी, अंती हा निर्धारी तारील सत्य. न लगे सायास करणे उपवास, नामाचा विश्वास ऐसा धरी. नामा मने प्रेम, धरी तू सप्रेम, विठ्ठल हाची नेम दिननेसी.
श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, विषय खटपट आचार सांगसी विठ्ठल न मनसे आरे मुढा. विषयाच्या खटाटोपामध्ये पडून निरनिराळे आचार सांगतोस, पण मूढ माणसा तू विठ्ठलाचे नाव उच्चारत नाहीस. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, पूर्ण ब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी अंती हा निर्धारी तारील सत्य. विठ्ठल श्रीहरी हा पूर्ण ब्रह्म आहे आणि शेवटी तुला विठ्ठलच तारणार आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, न लगे सायास करणे उपवास नामाचा विश्वास आहे सादर. तुला कष्ट करायला लागत नाही व उपवास पण करायला लागत नाही, फक्त तू नामावर विश्वास ठेव. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे प्रेम धरी तू सप्रेम विठ्ठल हाची नेम दिने निसे. श्री नामदेव महाराज म्हणतात, तू प्रेमाने विठ्ठल हाच रात्रंदिवस नेम कर. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 33. नव्हे तुझं हित विषय पोषिता हरी हरी म्हणता तरसील. माधव श्रीहरी कृष्ण नरहरी वेगी हे उच्चारी लवलाही. गडतील यज्ञ पापे भग्न होत प्रपंच सर्वत्र होईल ब्रह्म. नामा म्हणे हरिकथा हरिभवव्यथा उद्धरसी सर्वता भाक माझी. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नव्हे तुझं हित विषय पोषिता हरी हरी म्हणता तरसे. नुसत्या बडबडीने व विषयांच्या पोषणाने तुझे हित होणार नाही. हरी हरी असे म्हणूनच तू तरुण जाशील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, माधव श्रीहरी कृष्ण नरहरी वेगी हा उच्चारी लवलाही. म्हणून माधव श्रीहरी कृष्ण व नरहरी यांचा उच्चार तू ताबडतोब कर. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, गडतील यज्ञ पापे भग्न होत प्रपंच सर्वत्र होईल ब्रह्मा. त्यामुळे यज्ञ घडून तुझी पापे नष्ट होतील आणि सर्व प्रपंच ब्रह्मरूप होईल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे हरिकथा हरिभवव्यथा उद्धरसी सर्वता भाक माझी. श्री नामदेव महाराज म्हणतात, हरिकथेनं संसार दुःखच नष्ट होऊन तुझा उद्धार होईल. रामकृष्ण हरी. श्री संत नामदेव महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 34. उपदेश सुगम ऐकरे एक नाम हे सम्यक विठ्ठलाचे. जनी जनार्दन भावची संपन्न विठ्ठल उद्धरण कली माझी. साधेल निदान पुरेल मनोरथ नामेची कृतार्थ होशी जनी. नामा म्हणे नाम घेई तू झडकरी पावसी निर्धारी वैकुंठपद. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, उपदेश सुगम ऐकरे एक नाम हे सम्यक विठ्ठलाचे. अरे माझा सोपा उपदेश आहे, विठ्ठलाचे नाम हेच खरे आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, जनी जनार्दन भावची संपन्न विठ्ठल उद्धरण कली माझी. सर्वत्र ईश्वर भरलेला आहे अशी भावना ठेव, त्यामुळे या कलियुगात तुझा उद्धार होईल. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, साधेल निदान पुरेल मनोरथ नामेची कृतार्थ होशी जनी. त्यामुळे तुला वैभव प्राप्त होऊन तुझे मनोरथ पूर्ण होतील आणि नामानेच तू या जगात धन्य होशील. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा म्हणे नाम घेई तू झडकरी पावसी निर्धारी वैकुंठपद. श्री नामदेव महाराज म्हणतात, तू लवकर लवकर नाम घे, त्यामुळे तू निश्चितच वैकुंठ पदाला जाशील. रामकृष्ण हरी. इति श्री नामदेव महाराज हरिपाठ समाप्त. पुढील श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुकाराम महाराज सार्थ हरिपाठाचे सर्व अभंगाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.